SSPM प्रीमियर लीग वुमेनसाठी सुवर्ण संधी होती। या संपूर्ण मेगा पॅनल सामन्यामध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट झेल टिपला त्या सविता पारकर मॅडम, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे। उत्कृष्ट झेल टिपल्याबद्दल सविता पारकर मॅडम यांना या ठिकाणी पारितोषिक दिले जाते, कॅश प्राइज दिले जाते। उत्कृष्ट झेल टिपल्याबद्दल त्यांच्या वतीने कोण प्रतिनिधी जरी आला असेल तरी चालेल। सविता पारकर मॅडम, मित्रांनो टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊन दे सविता पारकर मॅडमसाठी। कुलकर्णी सर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत। सर्वोत्कृष्ट झेल टिपल्याबद्दल सविता पारकर मॅडम यांना। त्यानंतर वैष्णवी रावळ मॅडम ज्यांनी अर्धशतकी पारी खेळली मेगा फायनल सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला विनर घोषित केलं, विजय करून दिला, त्यांच्यासाठी त्यांचे मिस्टर प्रल्हाद मर्तल यांच्याकडून तब्बल 1000 रुपये पारितोषिक आलंय। मी सरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण वैष्णवी राहुल मॅडम यांना हे पारितोषिक वितरित करणार आहोत। मेगा पॅनल सामना जो दोन संघांचा झाला, वैभव परब सर आणि गौरव शेट्टी, आपल्या वतीने आपला प्रतिनिधी पाठवला व्यासपीठावरती तरी चालेल, व्यासपीठावरती पाठवा। त्यानंतर SSPM प्रीमियर लीग 2025 चा विनर संघ, ज्या संघाने 67 धावा बनवल्या, प्रत्येक धावेसाठी 100 रुपये होते, ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी एका प्रतिनिधीने व्यासपीठावरती यायचं आहे। आणि 4 विकेट घेतले होते, टोटल पारितोषिक आहे 10,700 रुपये। या ठिकाणी विनर संघाचा लेडीज विनर संघ जो कर्णधार आहे त्याने या ठिकाणी यायचं आहे, आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे। संगम कदम आपण व्यासपीठावरती या। त्यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 1500 रुपये पारितोषिक या ठिकाणी वितरित केले जाते। ₹100 6,700 रुपये पारितोषिक स्वीकारण्यासाठी कर्णधार आपणास विनंती करतो, लेडी लेजेंड्स आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे। त्यानंतर या स्पर्धेत रनरअप राहिलेला वुमन्स मॅच, वुमन्स सामन्यामध्ये जो संघ रनरअप राहिला आहे, कर्णधार आपणास विनंती आपण थांबायचं आहे। या ठिकाणी आपलं रनरअपचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे। त्यानंतर वुमन्स मॅच मध्ये विनर संघ जो आहे, विजेता संघ, संपूर्ण टीम आपण व्यासपीठावरती या। आपल्याला या ठिकाणी कॅश प्राइज पारितोषिक पुरस्कृत केलं गेलं होतं SSPM मॅनेजमेंट कडून, ते या ठिकाणी वितरित केले जात आहे। वैष्णवी रावळची अर्धशतकी खेळी, सलग 4 चेंडू 4 षटकार, सामन्याला कलाटणी देणारी फलंदाजी वैष्णवी राहुलच्या बॅटमधून। एकदा मित्रांनो जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊन दे वैष्णवी राहुल आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी। विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार। त्यानंतर SSPM प्रीमियर लीग 2025 मध्ये यावर्षी अंडर 18 म्हणजे 18 वर्षाखालील 2 गावांसाठी ही स्पर्धा निमंत्रित करण्यात आली होती। त्या 2 गावातील खेळाडूंना मी विनंती करतो, रनरअप अर्थातच उपविजेता चषकावरती ज्यांचं नाव कोरलं गेलं, वराड संघ कर्णधार, आपल्यास विनंती आपण व्यासपीठावरती या। वराड संघ कर्णधार आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे। रोख रक्कम 7,000 रुपये पारितोषिक या ठिकाणी वितरित केले जाते आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते। वराड संघ कर्णधार खेळाडू आपण उपस्थित असाल, आपण देखील आलात व्यासपीठावरती तरी चालेल, जरा फास्ट या। म्हणजे बाहेरची टीम
या ठिकाणी 18 वर्षाखालील बिलो 18 रनरअप संघाचा बक्षीस वितरण सोहळा मैदानावरती पार पडताना आपण पाहतोय. हे छोटे छोटे खेळाडू उद्याचं भविष्य आहे. सिंधुदुर्गाला मिळणारे हे स्टार आहेत. एकदा मित्रांनो यांचा उत्साह वाढवण्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आमच्या या सर्व लाडक्या खेळाडूंसाठी. त्यानंतर या स्पर्धेत अंडर 18 मध्ये विजयी झालेला संघ यश मुसळेच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत दाखल झाला होता. हा संघ यश मुसळे, आपणास विनंती आपल्या सर्व साथीदारांसोबत आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मित्रांनो टाळ्या वाजत राहू दे या संघासाठी. कसाल संघ, आपणास विनंती तब्बल 9,000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी वितरित केले जाते आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. शिवा सावंत काका यांच्या मालकीचा संघ विजेता संघ कसाल संघ, आणि जेवढे विजेते संघ आहेत ते सर्व आमच्या शिवा सावंत काकांचे आहेत. आकर्षक चषक आणि रोख रुपये तब्बल 9,000 रुपये मानकरी ठरतोय कसाल संघ. मित्रांनो जरा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आमच्या छोट्या खेळाडूंसाठी. खरोखर एसएसपीएम मॅनेजमेंटचे या सर्व खेळाडूंच्या वतीने मी पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद मानतोय. तुम्ही एका नवोदित खेळाडूंना एक टेनिस क्रिकेट लाईव्ह म्हणजे सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातील एक मोठं युट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती खेळण्याची संधी या आमच्या खेळाडूंना मिळाली आहे. त्याबद्दल एसएसपीएम मॅनेजमेंटचे लाख लाख धन्यवाद. ही स्पर्धा संपूर्ण 5 दिवस आपण पाहिली आहे, अनुभवली आहे, खेळली आहे, ऐकली आहे, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्णपणे यशस्वी झाली आहे. या तिसऱ्या पर्वाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू दिलं नाही आहे. अशा आमच्या पंचांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्यासपीठावरती निमंत्रित करतो मयूर पेडणेकर सर यांना. मयूर पेडणेकर सर, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी महत्वपूर्ण पंचांची जबाबदारी पार पाडली ते आमचे सनी बिसे सर यांना देखील विनंती, आपण देखील सर व्यासपीठावरती या. आमच्या एसएसपीएम मॅनेजमेंटच्या वतीने आपला या ठिकाणी छोटेखानी सत्कार केला जातोय. त्यानंतर प्रजेश रावले, आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. सर प्रजेश रावले, आपल्या देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. आणि त्याचप्रमाणे एसएसपीएम मॅनेजमेंट करून प्रजेश रावलेसाठी पारितोषिक आहे ते देखील या ठिकाणी वितरित केले जाते. त्यानंतर नितीन जबडे सर, आपणास विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. खरोखरच एकदा सर नितीन जबडे यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मित्रांनो होऊन जाऊ दे. गेली कित्येक वर्ष साईस्पोर्ट कट्टा संघाचं नेतृत्व करणारे हे खेळाडू, त्याचप्रमाणे आमच्या कसाल गावचे 2 खेळाडू सनी बिसे, त्यानंतर मयूर पेडणेकर, त्यानंतर कट्टा गावचा खेळाडू प्रजेश रावले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. व्यासपीठावर सन्मान केला जातोय आमचे पंच नितीन जबडे सर यांचा. एसएसपीएम मॅनेजमेंटच्या वतीने या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी दिली जाते, सन्मान चिन्ह, आणि त्याचप्रमाणे प्रेमाची, मायेची, आपुलकीची भेट म्हणून या ठिकाणी त्यांचं स्वागत केला जातोय, यथोचित मान सन्मान केला जातोय.
त्यानंतर SSPM प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा रंगवण्याचं अर्थातच आपल्या गोड वाणीतून ज्यांनी ही स्पर्धा गाजवली, ओ हो हो उडाया मिस्टर कृष्णा देवजी सर, मॅन फ्रॉम आरोंदा. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या, आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. ओ हो हो उडाया. त्याचप्रमाणे SSPM मॅनेजमेंट कडून योगेश परब यांचं देखील आपण कॅश प्राइज स्वीकारायचं आहे. सर कृष्णा देवजी सर, आपणास विनंती, आपण योगेश परब यांचं कॅश प्राइज स्वीकारायचं आहे. त्यानंतर विनय परब, आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठावरती या. विवेक परब यांच्या वतीने आपण हे पॉकेट स्वीकारणार आहात. उत्कृष्ट समालोचक मराठी हिंदी मालवणी विवेक परब सर, त्यांचे बंधू विनय परब. विवेक परब यांच्या वतीने, आणि विनय देखील एक उत्कृष्ट समालोचक आहे मित्रांनो, उत्कृष्ट पंच आहे. एकदा आमच्या विनयसाठी देखील जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद, ज्याने मेगा फायनल मध्ये अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल या लीग साठी ज्यांनी युट्यूबचं प्रेक्षेपण केलं, आमच्या सर्व युट्यूबरसाठी या ठिकाणी प्रेमाची, मायेची, आपुलकीची भेट या ठिकाणी दिली जाते. सर्वांना विनंती, आपण आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. विराज यादव, आपण एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपली स्पर्धा खूप मोठी झाली आहे, आता मर्यादित राहिलेली नाही आहे, कारण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून सर्वत्र पसरवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलंय, आमचे सर्व कॅमेरामन, त्यानंतर लॅपटॉप स्कोरर आणि आमचा ऑपरेटर विराज, या सर्वांचं मनापासून धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेले आम्हाला स्कोरर, गुणलेखक, आमचं छोटा पॅकेज बडा धमाका गणेश राहुल सर, आपला देखील या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. त्यानंतर DJ अँड साऊंड बॉस के बॉस मिलिंद बॉस आणि नागेश बॉस, दोघांनाही विनंती व्यासपीठावरती या. या ठिकाणी आमचे गुणलेखक सर्वांची आकडेवारी गणेश राहुल यांच्या जवळ जमा केलेली आहे. कोणी किती धावा केल्यात, किती धावा दिल्यात, सर्व काय मिळणार आहे. जेवढ्या दिल्यात तेवढ्यापेक्षा कमी केल्यात फक्त गौरव शेट्टी यांनी. त्यानंतर DJ यांचं या ठिकाणी स्वागत केले जाते. नागेश, वुमन्स रनरअप संघ, आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे. वुमन्स रनरअप क्रिकेट संघ, सर्वांनी व्यासपीठावरती या. वुमन्स रनरअप उपविजेता संघ, आपण व्यासपीठावरती या. संपूर्ण स्पर्धा यशस्वी झाली. उत्कृष्ट, अतिशय मेहनत, गेले कित्येक दिवस ज्यांनी मेहनत घेतली त्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमसाठी SSPM मॅनेजमेंट कडून रोख रक्कम 11,000 रुपये आणि अंपायरची स्पेलिंग चुकली म्हणून 2,000 रुपये कपात केले गेले आहेत. तब्बल 9,000 रुपये. आता नेक्स्ट इयरला चौथ्या पर्वात पहिली स्पेलिंग चेक केली जाणार, नंतर टी शर्ट आणली जाणार. त्यामुळे आपणास विनंती, आपल्या वतीने गौरव शेट्टी, आपण व्यासपीठावरती या. हे कॅश प्राइज स्वीकारा. उत्कृष्ट नियोजनाबद्दल या ठिकाणी कॅश प्राइज दिले जाते. गौरव शेट्टे, पंकज मोडक सर आणि त्यांची संपूर्ण टीम. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ दे आमच्या या आयोजकांसाठी, आमच्या या मॅनेजमेंटसाठी. हॅलो,
यानंतर आपण गेल्या 5 दिवसात ज्या समालोचकांचा आवाज अविरतपणे ऐकतोय, ज्यांच्या सुरेख वाणीतून आपण मॅचचा लेखाजोखा ऐकतोय, त्या समीर राणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय डॉक्टर अरुण कोवळे सर यांच्याकडून. सलग 3ऱ्या पर्वात समीर राणे सर यांची आम्हाला मिळालेले सहकार्य, एक उत्कृष्ट भजनी बुवा, डबलबारी क्षेत्रात नवोदित बुवा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, असे समीर राणे बुवा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर वंदना गावपांडे मॅडम, डीन SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल यांचं आगमन होत आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. यावर्षी या स्पर्धेत 4थ्या दिवशी एकूण आजूबाजूच्या गावातील या दशकृषीतील 8 संघ निमंत्रित केले गेले होते. त्यापैकी 2 संघ मेगा पॅनल सामना खेळले. ओरोस संघ हा मात्र विजेता ठरलाय आणि उपविजेत्या स्थानावरती कसाल संघाला मात्र या ठिकाणी उपविजेता पारितोषिक दिलं गेलंय. आणि या ठिकाणी महाअंतिम सामन्यातील सामनावीर ठरतोय ज्ञानेश्वर गुराव. एका षटकात 2 धावा आणि 4 गडी बाद केलेत. ज्ञानेश्वर गुराव ठरतोय मेगा पॅनल सामन्यातील सामनावीर. कोटे अंजनकर आपणास विनंती, त्यांच्या वतीने आपण या ठिकाणी पारितोषिक स्वीकारायचं आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अर्थातच क्षेत्ररक्षणाचा आदर्श, ज्याने आपल्या क्षेत्ररक्षणातून भल्या फलंदाजांना माघारी पाठवलं, खुर्च्यांचा मानकरी बनवला, तंबूचा रस्ता दाखवला आणि गोलंदाजाच्या पाठी भक्कमपणे उभा राहिला, तोच ठरतोय त्या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिस्टर मंगेश कदम, मॅन फ्रॉम कसाल. तब्बल 5 झेल संपूर्ण स्पर्धेदरम्यान टिपल्यात मंगेश कदमने. त्यामुळे मंगेश कदम ठरतोय संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बंडे आरमलकर आपणास विनंती, आपण या ठिकाणी येऊन आपण आपलं मंगेश कदम यांच्या वतीनं हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हे पारितोषिक वितरित केले जाते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंगेश कदम. त्यानंतर यष्टी रक्षकांचा राजा, ज्याने सुरेख यष्टी रक्षण केलं, फलंदाजांना पुढे जाऊन खेळण्यास मात्र या ठिकाणी बंदी आणली, असा यष्टीरक्षक संपूर्ण स्पर्धेत अतुल ओरोसकर. संपूर्ण स्पर्धेत 3 झेल आणि 1 यष्टीजित केलाय अतुल ओरोसकर. त्यांच्या वतीने सिद्धू अंगणे आपणास विनंती, आपण या ठिकाणी येऊन हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी यष्टीरक्षक हे पारितोषिक दिले जाते अतुल ओरोसकर यांच्या वतीने सिद्धू अंगणे हे पारितोषिक स्वीकारतायत. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेत ज्याने आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली, भल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, ज्याने 13 धावात तब्बल 6 गडी बाद केलेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक झेल टिपलाय, तोच ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज मिस्टर योगेश बालम, मॅन फ्रॉम कसाल. योगेश बालम, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आपण हा पारितोषिक पुरस्कार स्वीकारायचा आहे. आकर्षक चषक या ठिकाणी दिले जाते स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज योगेश बालम आणि पर्पल कॅप या ठिकाणी दिली जाते उत्कृष्ट गोलंदाज योगेश बालम. मित्रांनो, जोरदार टाळ्या. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, ज्याने फलंदाजी करत असताना तब्बल 66 धावा ठोकल्यात,
एक झेल टिपलाय, 4 चौकार आणि 2 षटकार ठोकलेत. अथर्व बांदेकर मॅन फ्रॉम कसाल. अथर्व बांदेकर आपण या व्यासपीठावरती येऊन, यश मुसळे आपणास विनंती, अथर्वच्या वतीने आपण हा पुरस्कार स्वीकारणार आहात. ऑरेंज कॅप आणि आकर्षक ट्रॉफी, आकर्षक चषक देऊन या ठिकाणी गौरवान्वित करण्यात येते. अथर्व बांदेकरच्या वतीने या ठिकाणी यश मुसळे हा पुरस्कार स्वीकारतायत. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर या स्पर्धेतील मालिकावीर, ज्याने गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, त्यानंतर क्षेत्ररक्षण असेल. फलंदाजीत तब्बल 66 धावा, 4 चौकार, 2 षटकार गोलंदाजी करत असताना 44 धावा, 3 गडी बाद केले आणि यष्टीरक्षण करताना 2 झेल टिपलेत आणि 1 गडी धाव बाद केलाय. मयूर पेडणेकर. मयूर पेडणेकर ठरतायत या संपूर्ण स्पर्धेचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मिस्टर मॅन फ्रॉम कसाल मयूर पेडणेकर. कसाल संघ खेळाडू आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. या ठिकाणी आपला महाअंतिम उपविजेता संघ आपण व्यासपीठावरती यायचा आहे. आपल्याला या ठिकाणी आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन आपल्या या ठिकाणी स्वागत केले जाते. हे पारितोषिक ज्यावेळी स्पर्धा घोषित झाली त्यावेळी प्रथम क्रमांक 20,000 आणि द्वितीय क्रमांक 10,000, परंतु SSPM मॅनेजमेंटने याची दखल घेऊन तब्बल द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 21,000 रुपये या ठिकाणी दिले जात आहेत. उपविजेता संघ कसाल संघाला आकर्षक चषक आणि रोख रक्कम 21,000 रुपयाचा मानकरी कसाल संघ. त्यानंतर विनर संघासाठी सलग 2 वर्ष दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वाचा हकदार ठरलाय. या सुवर्ण अक्षरात नाव लिहून ठेवण्यासारखी कामगिरी ज्या संघाने केली आहे, रबळनाथ ओरोस क्रिकेट संघ, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या. हे पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 20,000 रुपये होता, परंतु मित्रांनो तुमचा खेळ आवडला आणि तुमची वागणूक आवडली, त्यामुळे SSPM मॅनेजमेंट कडून तब्बल प्रथम पारितोषिक 31,000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी वितरित केले जाते आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. सलग दुसऱ्या वर्षी विजयी ठरलेला संघ या पंकज परबच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत दाखल झालाय. जितीन नायर, गोट्या अंजनकर, सिद्धू आंगणे या सर्वांच्या वतीने या ठिकाणी व्यासपीठावरती रबळनाथ ओरोस क्रिकेट संघाच्या वतीने पारितोषिक स्वीकारले जाते. रोख रक्कम 31,000 रुपये व आकर्षक चषक. त्यानंतर अगदी थोड्या वेळापूर्वी आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली. अगदी मेगा फायनल सामना या स्पर्धेचा पाहिला. पहिले 2 दिवस या स्पर्धा आपण पाहत होतो. SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे. अगदी सर्व विद्यार्थ्यांची इच्छा होती की आम्हाला या स्पर्धेत खेळाचा एक भाग व्हायचा आहे आणि त्यांच्यासाठी खुशखबर देखील होती. जो संघ विजेता ठरलाय त्या संघातील एका खेळाडूस त्या सर्वांनी मिळून एकत्र येऊन निर्णय घेऊन त्या एका खेळाडूस आपण शिष्यवृत्ती मिळवून द्यायची होती. ते निश्चितपणे तो संघ ते नाव देखील जाहीर करतील. परंतु महाअंतिम सामन्यातील सामनावीर आपण या पारितोषिकाकडे वळतोय. प्रदीप पुंगळे 4 धावा, 2 गडी बाद आणि फलंदाजी करत असताना 6 धावा. प्रदीप पुंगळे ठरतायत अंतिम सामन्यातील सामनावीर. मित्रांनो जोरदार टाळ्या. विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच यावर्षी संधी मिळाली. तुमचं खरोखरच तुम्ही वेळेचं काटेकोरपणे पालन केलात सर्व विद्यार्थ्यांनी, त्याबद्दल तुमचं आयोजन कमिटीच्या वतीने लाख लाख धन्यवाद.
त्यानंतर संपूर्ण स्पर्धेत ज्याने क्षेत्ररक्षण करत असताना 3 झेल टिपलेत आणि 2 गडी धावबाद केलेत आदित्यराज जोशी, संपूर्ण स्पर्धेचा क्षेत्ररक्षक आदित्यराज जोशी. आपणास विनंती, आपण या ठिकाणी येऊन आपण आपला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब स्वीकारायचा आहे. त्यांच्या वतीने अन्य खेळाडू कोणी आला तरी चालेल. आदित्यराज जोशी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो, जोरदार टाळ्या. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेत ज्याने यष्टी रक्षण करत असताना 5 झेल टिपलेत, 3 धावचित केलेत, 2 यष्टीचित केलेत. संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट विकेट किपर आदित्य निकम. आदित्य निकम, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. बेस्ट विकेट किपर, उत्कृष्ट यष्टी रक्षक हा किताब आपण स्वीकारायचा आहे. आदित्य निकम साहेब. त्यानंतर ज्याने आपल्या गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची बंबेरी उडवली. संपूर्ण स्पर्धेत 8 गडी बाद केलेत, 2 झेल टिपलेत. ईश्वर सकपाळ ठरतायत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ईश्वर सकपाळ, पर्पल कॅप आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा आकर्षक चषक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांना या ठिकाणी गौरवान्वित केले जाते. ईश्वर सकपाळ. संपूर्ण स्पर्धेत ज्याने फलंदाजी करत असताना तब्बल 64 धावा ठोकलेत, गोलंदाजीत 8 गडी बाद केलेत, 1 झेल टिपलाय. SSPM 2025 स्टुडंट्स सामन्याचा उत्कृष्ट फलंदाज सिद्धांत शेनवे या ठिकाणी यायचं आहे. त्यांना या ठिकाणी ऑरेंज कॅप. ऑरेंज कॅप आणि या ठिकाणी आकर्षक चषक देऊन त्यांना या ठिकाणी गौरवान्वित करण्यात येते. सिद्धांत शेनवे. संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. फलंदाजीत तब्बल 64 धावा, गोलंदाजीत 8 गडी बाद केलेत, 1 झेल टिपलाय. संपूर्ण स्पर्धेत ज्याने सुरेख कामगिरी केली आहे तोच ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मिस्टर सिद्धांत शेनवे. मालिकावीर किताब दिला जातोय. सॉरी आर्या खांडेकर. आर्या खांडेकर, आपण या ठिकाणी या. आर्या खांडेकर. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर आर्या खांडेकर. आपणास विनंती, संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर आर्या खांडेकर. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. आर्या खांडेकर. ओके, त्यांच्या वतीने स्वीकारलाय, धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ वुमन्सचा जो सामना झालाय त्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. विनर संघाने या ठिकाणी यायचं आहे. त्या संघाला या ठिकाणी आकर्षक चषक दिला जातोय. वुमन्स विनर संघ यांच्यासाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यानंतर
त्यानंतर अजून एक पारितोषिक दिले जाते स्पर्धेदरम्यान, जो या ठिकाणी एक्झिबिशन सामना झाला होता, प्रेक्षणीय सामना, आणि त्या प्रेक्षणीय सामन्यातील विजेता संघ, आपणास विनंती, आपण सर्व खेळाडू व्यासपीठावरती या, आपल्याला या ठिकाणी आकर्षक चषक दिला जातोय. बेस्ट ऑफ SSPM. चला सर्व खेळाडू व्यासपीठावरती या, जेवढे उपस्थित आहेत तेवढे सर्व खेळाडू चला. बेस्ट ऑफ SSPM. त्यानंतर SSPM 2025 तिसऱ्या पर्वात विद्यार्थ्यांना या ठिकाणी खेळण्याची संधी दिली होती. विद्यार्थ्यांतील महाअंतिम सामन्यातील उपविजेता संघ SSPM डेव्हिल्स. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या, हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. SSPM डेव्हिल्स क्रिकेट संघ. रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक चषक या ठिकाणी वितरित केले जाते. हे पारितोषिक कर्णधार, आपण थोडे खेळाडू खाली बसा. कर्णधार, आपण थांबायचं आहे. कर्णधार, आपण थांबायचं आहे. सलग 3 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केले जाते. तिसऱ्या वर्षात तुम्हाला संधी मिळाली आहे. तुमच्या संघाला उपविजेते पदावरती स्थान मिळालंय. आपल्याला समाधान मानावं लागलंय. आपण या संपूर्ण स्पर्धेत खूप बोललात, परंतु आता महाअंतिम सामना आपण रनरअप राहिलात. फक्त या आयोजनाबद्दल 2 शब्द आपल्या ऐकायला निश्चित आवडतील. सर्वप्रथम मॅनेजमेंटचे खूप खूप आभार की त्यांनी यावेळेस स्टुडंटला या स्पर्धेमध्ये स्थान दिलं व खेळण्यासाठी चान्स दिला. व पुढच्या वर्षी याच एनर्जीने व याच उत्साहाने या टुर्नामेंटमध्ये खेळू. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ SSPM चार्जर्स क्रिकेट संघ. सर्व खेळाडू, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. विजेत्या संघासाठी खुशखबर होती. संपूर्ण खेळाडूंमधून जो संघ विजयी होईल, विजेता ठरेल, मेगा फायनल सामन्याचा जो कोणी विजेता असेल त्या संघातील एका खेळाडूस स्कॉलरशिप मिळणार तब्बल 7 लाख रुपये. एकदा मॅनेजमेंटसाठी मित्रांनो जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ दे. रोख रक्कम 50,000 रुपये, आकर्षक चषक हे पारितोषिक वितरित केले जाते व्यासपीठावरती. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तिसऱ्या पर्वातील स्टुडंट
मेगा फायनल विजेता संघ आहे SSPM चार्जर्स क्रिकेट संघ. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे SSPM चार्जर्स क्रिकेट संघासाठी. कर्णधार आपण थांबायचं आहे. विजेता संघ कर्णधार आपण या ठिकाणी थांबायचं आहे. पहिल्यांदा संधी मिळाली ही संपूर्ण स्पर्धा खेळायची. गेली 2 वर्ष आपण ही स्पर्धा फक्त पाहत होता. यावर्षी आपण या स्पर्धेचे भाग झालात. फक्त आमच्या मॅनेजमेंटसाठी तुमच्याकडून काय असतील शब्द? ह्या लेवलच्या टुर्नामेंटमध्ये आम्ही सगळेच प्रथम खेळत आहे आणि ज्या लेवलचं पूर्ण मॅनेजमेंट होतं, सगळे कॉमेंटेटर, स्कोरर्स, अंपायर्स सगळ्यांकडून खूप आम्हाला म्हणजे कॉपरेशन पण होतं, टिप्स पण होत्या. पंकज सर म्हणा, गौरव सर म्हणा, सगळे मॅनेजमेंट म्हणा, आम्हाला म्हणजे कंटिन्यू बूस्ट भेटत होता की तुम्ही खेळा. आम्ही पहिल्या दिवशी जरा खराब खेळलो, पण तरी पण आमचं असं होतं की आम्हाला जिंकायचंच आहे. सगळे पोरं आता प्रॅक्टिकलच्या हिशोबाने आले ते खरं, पण ट्रॉफी घेऊन चाललोय हे पण एक चांगलीच गोष्ट आहे. डिग्री पण घेऊन जाऊ आणि प्रॅक्टिकलमध्ये पण जसं आम्ही आता इथं ट्रॉफी उचलली तसं प्रॅक्टिकलमध्ये पण मार्क चांगलेच उचलू ह्याची पण आम्ही गॅरंटी देतो मॅनेजमेंटला. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. तर हे होते आमचे विजेता संघाचे कर्णधार. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे धन्यवाद. आपण अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा बक्षीस वितरणाकडे वळतो. या स्पर्धेतील अंतिम मेगा फायनल सामना जो आपण मैदानावरती पाहिला, SSPM स्ट्रायकर्स आणि SSPM रवळनाथ वॉरियर्स या अंतिम सामन्यातील मेगा फायनल मधील सामनावीर ज्याने फलंदाजी करत असताना 20 चेंडू 53 धावा, 20 चेंडू 53 धावा, गोलंदाजी करत असताना एका षटकात 12 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय व एकाला रनआउट केलाय, अर्थातच धावबाद केलाय. विनय परब ठरतायत अंतिम सामन्यातील सामनावीर मिस्टर विनय परब. SSPM मॅनेजमेंट कडून अर्धशतकी खेळीसाठी कॅश प्राइज तब्बल 5,000 रुपये विनय परब. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने क्षेत्ररक्षण करत असताना 2 झेल टिपलेत, 3 धावबाद केलेत. संपूर्ण स्पर्धेत आपल्या क्षेत्ररक्षकाने सर्वांची मनं जिंकली आहेत आणि तो खेळाडू आहे पुन्हा एकदा मिस्टर मॅन फ्रॉम ओसरगाव विनय परब. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विनय परब. विनय परबला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब दिला जातोय. धन्यवाद. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षण करत असताना 4 झेल टिपलेत, 2 गडी धावबाद केलेत. संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक गौरव शेट्ये. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. हा आपण आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक गौरवसाठी एकदा जोरदार टाळ्या. संपूर्ण मॅनेजमेंटची जबाबदारी आणि त्यानंतर आपल्या संघाची जबाबदारी हे सर्व काही या खेळाडूने या पठ्ठ्याने लीलया पार पाडलंय. एकदा गौरव शेट्ये सरांसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या. संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी 53 धावा खर्च करत 8 गडी बाद केलेत. या संपूर्ण स्पर्धेत तोच ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा गोलंदाज मिस्टर राघव गावडे. संपूर्ण स्पर्धेचा गोलंदाज राघव गावडे. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. पर्पल कॅप व आकर्षक चषक बक्षिसाचं स्वरूप असेल. आपण व्यासपीठावरती या व आकर्षक चषक व पर्पल कॅप स्वीकारायची आहे. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजी तब्बल 157 धावा, 4 गडी बाद केलेत.
क्षेत्ररक्षण करत असताना एक जेल टिपलाय, यष्टिरक्षण करत असताना 2 जेल टिपले आहेत. संपूर्ण स्पर्धेत ज्याच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी केली गेली, तब्बल 4 वेळा डिनरसाठी जो पात्र ठरलाय सौरभ राणे, संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. अप्पर डेक हॉटेल अंजली नलावडे मॅडम यांच्याकडून पुरस्कृत केलेल्या पारितोषिकाचा मानकरी अंतिम दिवशी सलग 4 वेळा हा खेळाडू पात्र झालाय. म्हणजे तब्बल 8 जणांना घेऊन हा जाऊ शकतो त्या हॉटेलमध्ये. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील उपविजेता संघ SSPM मॅनेजमेंट कडून आवाज माझा मोठा, चांगला सपोर्ट केला या मॅनेजमेंटला. जरी लहान दिसत असले तरी छोटा पॅकेज आहे, बडा धमाका आहे. शिवा सावंत काकांसाठी संपूर्ण SSPM मॅनेजमेंट कडून तब्बल 5,000 रुपयांची कॅश प्राइज. आता मित्रांनो आवाज मोठा आलाय. आरड माझी मोठी, एकदा जोरदार आवाज होऊन जाऊन दे आमच्या शिवा सावंत काकांसाठी. उपविजेता संघ रवळनाथ वॉरियर्स, कर्णधार व अन्य खेळाडू आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. वैभव परबला बाद केल्याबद्दल संपूर्ण संघाला 10,000 रुपये व पारितोषिक 35,000. संपूर्ण टीम रनर अप SSPM स्टाफ रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघ, सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती या. तब्बल 45,000 रुपयांचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. SSPM रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघ वैभव परबला बाद करण्यासाठी तब्बल मॅनेजमेंटला 10,000 रुपये खर्च करावे लागलेत. म्हणजे वैभवची प्राइस काय आहे मित्रांनो ओळखा, क्रेज काय आहे, लेवल काय आहे, टॅलेंट काय आहे या खेळाडूचं. कर्णधार आपण व्यासपीठावरती थांबायचं आहे. उपविजेता संघ व्यासपीठावरती आपण पाहतोय SSPM रवळनाथ वॉरियर्स. संगम कदम गौरव शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेला हा संघ रनर अप अर्थातच उपविजेता क्रमांकावरती समाधान मानावं लागतं या संघाला. वैभवला बाद केल्याबद्दल 10,000 रुपये व उपविजेता चषकाचे मानकरी 35,000 रुपये कॅश प्राइज, तब्बल 45,000 रुपये. कर्णधार आपण थांबायचं आहे. गौरव शेट्टी सर. संपूर्ण स्पर्धेत आपण मेगा पॅनल मध्ये नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. घेतलेला निर्णय थोडा फसला असेल का? हो नक्कीच फसला आहे, कारण आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर वातावरण एवढं दब होईल, त्यामुळे थोडा आम्हाला त्याचा तोटा झाला आहे. निश्चितच वैभव परबचा आपण विचार केला, परंतु स्वप्नात आलेला विनय परब निश्चितपणे धक्का देणारा ठरला असेल तुमच्यासाठी. हो नक्कीच, कारण आम्हाला वाटलं होतं की वैभव परबच वन साईड खेळ आहे, पण वैभव परबचं विकेट घेतल्यावर आम्हाला वाटलं की जास्तीत जास्त आम्ही 40-50च्या आत त्यांना रोखू आणि त्यानंतर तेवढे रन आम्ही करू. पण विनय परबने चांगलीच फलंदाजी केली, खूपच चांगली फलंदाजी केली. त्यामुळे आम्हाला संपूर्ण मॅनेजमेंट बद्दल SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल पडवे मॅनेजमेंटने आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. प्रथमतः मी त्या सर्व मॅनेजमेंटचे धन्यवाद आभार मानतो, तसेच मॅडमचे मी आभार मानतो, त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आम्हाला अपेक्षा होती की मॅडम आजच्या दिवशी तरी येतील. आम्ही तर 5 दिवस त्यांची वाटच बघत होतो, आज येतील आज येतील, पण नाही आले. पण आम्हाला वाटलं फायनलसाठी असतीलच,
पण जेव्हा दुपारी समजलं पंकज सरांकडून की मॅडम फायनलसाठी नसणार आहेत, तेव्हा आम्हाला थोडं वाटलं कारण मॅडम असते तर अजून खूप स्पर्धेला मजा आली असती. मॅडम असते तर खूप मजा आली असती. निश्चितच धन्यवाद. पुढील वाटचालीस आपणाक लाख लाख शुभेच्छा. संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मालिकावीर ज्याने फलंदाजी करत असताना तब्बल 137 धावा, गोलंदाजीत 9 गडी बाद केलेत, यष्टीरक्षण करताना 4 झेल टिपलेत, 1 धाव बाद केलाय व क्षेत्ररक्षण करत असताना 1 झेल टिपलाय. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस कोण असेल? वैभव परब झालाय मागची 2 वर्ष. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वन अँड ओनली मिस्टर वैभव परब. सलग 3ऱ्या वर्षी हा किताब वैभव परबच्या नावे. त्याचप्रमाणे विजेता संघाचा सलग 3ऱ्या वर्षी SSPM प्रीमियर लीग 2025 सलग 3ऱ्या वर्षी हॅट्रिक विजेता संघाचा मित्रांनो वैभव परबसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. SSPM स्ट्रायकर्स क्रिकेट संघ आपणास विनंती, आपण सर्व खेळाडू व्यासपीठावरती या. विजेत्या संघासाठी रोख रक्कम 50,000 रुपये पारितोषिक होतं, परंतु या स्पर्धेचं स्वरूप पाहता तब्बल 75,000 रुपये प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक पुरस्कृत केले गेले. SSPM मॅनेजमेंटचे लाख लाख धन्यवाद. 50,000वरून डायरेक्ट बक्षीस पारितोषिक रोख रक्कम 75,000 रुपये. एकदा मित्रांनो जोरदार प्रतिसाद आमच्या SSPM मॅनेजमेंटसाठी. रोख रक्कम 75,000 रुपये, चमचमती आकर्षक ट्रॉफी. सलग 3ऱ्या वर्षात या ट्रॉफीवरती नाव कोरलं गेलंय. वैभव परबच्या नेतृत्वाखाली हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला, परंतु या टायटल वरती देखील नाव कोरलं गेलंय. सुवर्ण अक्षरात सलग 3ऱ्या वर्षी हे नाव कोरलं गेलंय. वैभव परब ऑन अँड ओनली मालिकावीर आणि SSPM स्ट्रायकर्स विजेता संघ. कर्णधार वैभव परब आपण व्यासपीठावरती थांबायचंय. वैभव परब थांबायचं आहे. त्याचप्रमाणे शिवा सावंत काका या. संपूर्ण स्पर्धा काका खेळाडूंनी खेळून गाजवली आहे, तुम्ही इकडे तिकडे फिरून गाजवली आहे. काय असेल मॅनेजमेंट बद्दल तुमच्याकडून ऐकायला निश्चित आवडेल. मॅनेजमेंट हे सर्व बरोबर करते, पण 2 वर्ष चिवा काकांनी लिंबू फिरवलं म्हणून आम्ही मारली 2 कंटिन्यूत, पण एक टाइम त्यांना दिला, एक मॅच आम्ही हरूया. पण ती जखम भरून वैभव परबने काढली, ह्याच्यात मला आनंद. काका लिंबू म्हटलं जातं तुम्हाला बरोबर, पण काका पहिला सामना तुम्ही हरलात, त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी तुम्ही इथे नव्हता. कदाचित तुम्ही फायनलसाठी लिंबू आणायला गेला असावं असं प्रतिस्पर्धी संघाचं मत आहे. आणि काका तुमच्या नेतृत्वाखाली हा संघ विजेता ठरलाय. आणि अशा अदृश्य प्लेयर मॅनेजमेंट पुन्हा पुढच्या वर्षी मैदानात सीमारेषेच्या आत जाता नाहीत अशी सर्व खेळाडूंची विनंती आहे. पण आमचे काका शिवा सावंत काका, एकदा आमच्या शिवा सावंत काकांसाठी मित्रांनो जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. आम्हाला समालोचकांना काहीही कमी पडू दिलं नाही आहे. आमच्या शिवा सावंत काकांनी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आमच्या शिवा सावंत काकांसाठी. धन्यवाद काका. त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सलग 3रं वर्ष आहे. सिंधुदुर्गच नव्हे तर गोवा राज्य, कर्नाटक राज्य ज्याच्या अष्टपैलू कामगिरीवरती खुश आहे असा आमचा सर्वांचा लाडका खेळाडू वैभव परब दुखापत असून देखील प्रतिस्पर्धी संघावरती भारी पडलाय, भारी ठरलाय. या संपूर्ण टुर्नामेंट बद्दल वैभव परब तुझे लाख लाख शुभेच्छा असतील तुला पुढील वाटचालीसाठी. तत्पूर्वी आमच्या मॅनेजमेंट बद्दल तुझ्याकडून ऐकायला खूप आवडेल. SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांचे मॅनेजमेंटचे खूप आभार की आम्हाला 3 वर्ष ही स्पर्धा भरवता ती संधी मिळते खेळायला. खूप आभार. धन्यवाद वैभव परब. तू पहिल्या चेंडूवरती बाद झालास,
थोडासा कुठेतरी आम्हाला दडपण, आमच्यापेक्षा आमच्या शिवा सावंत काकांना दडपण होतं की यावेळी आपला शब्द पडतोय की काय, परंतु तो पडलेला शब्द ऐन जमिनीला लागेल त्या अगोदर विनय परबने हात पुढे केला. विनय परब बद्दल 2 शब्द तुझ्या मुखातून ऐकायला आवडतील. मी पहिल्या बॉलमध्ये आऊट झाल्यानंतर विनय परबला सांगितलं की 5 ओव्हर तरी खेळ, तर आपल्याला जास्तीत जास्त रन करायला पाहिजे. माझी विकेट काढण्यासाठी बक्षीस लावलं होतं ते पण म्हणजे बरेच वर्ष मला आऊट करण्यासाठी संधी मिळत होते, पण काही बऱ्याच प्लेयरनी कॅच सोडल्या होत्या, पण आज शेवटच्या फायनल याच्यामध्ये संधी मिळाली त्यांना. मित्रांनो, वैभव परबला बाद करण्यासाठी तब्बल 10,000 रुपये पारितोषिक लागलं, परंतु पुढच्या वर्षी वैभव परब सारखा अजून एक खेळाडू आम्हाला या मैदानावरती पाहायचा आहे. परंतु वैभव परब हे आता वैभव परब नाव राहिलं नाही आहे, वैभव परब एक टॅलेंट झालंय. वैभव, तुझ्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. वैभव परबच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने, सर्व संघांच्या वतीने सर्वांचे लाख लाख धन्यवाद. अजूनही जाऊ नका, अजूनही एक प्राइज बाकी आहे. वोटिंगसाठी इथे या ठिकाणी बॉक्स ठेवण्यात आले होते. SSPM स्ट्रायकर संघाला म्हणजे वैभव परब जरी आऊट झाला तरी देखील वैभव परबवरती लोकांचा विश्वास होता. तब्बल 35 लोकांनी SSPM स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला वोटिंग केलं आणि ते 50,000 रुपये पारितोषिक तब्बल 35 लोकांमध्ये वाटून देण्यात येणार आहे. त्यामुळे पंकज मोडक सर, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या आणि हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. 35 लोकांनी SSPM स्ट्रायकर संघाचे या ठिकाणी चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या 35 लोकांसाठी आगळं वेगळं कॅश प्राइज होतं आणि ते आगळं वेगळं कॅश प्राइज त्या 35 लोकांना मिळणार आहे. 50,000 रुपयाची विभागणी करून त्या 35 लोकांमध्ये कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 35 नावांच्या चिठ्ठ्या या बॉक्समध्ये आहेत. तो बॉक्स वैभव परबच्या हाती सुपूर्द केला गेलाय. निश्चितपणे जी नावं असतील त्या लोकांपर्यंत हे पैसे पोहोचवले जातील याची दक्षता पंकज मोडक सर आणि SSPM मॅनेजमेंटच्या वतीने आम्ही घेतोय. लाख लाख धन्यवाद, मान्यवरांचे आभार. आपण सर्वजण आलात, उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित होतात, त्याबद्दल आपले सर्वांचे मॅनेजमेंटच्या वतीने त्याचप्रमाणे समालोचन कक्षातून आपले लाख लाख धन्यवाद. आमच्या समालोचकांकडून जर बोलाच्या ओघात जर मुखातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माफी मागतो सर्वांच्या वतीने आणि ही स्पर्धा याच ठिकाणी संपली असं आम्ही जाहीर करतो. पुन्हा एकदा भेटूया 4थ्या पर्वामध्ये, SSPM प्रीमियर लीग 2026च्या 4थ्या पर्वामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. मी SSPM मॅनेजमेंटच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आहेत त्यांनी सर्वांनी थांबायचं आहे. मॅनेजमेंटवाले सर्वजण, कोणी जायचं नाहीये, सर्वांनी थांबा. पाटील सरांशी संपर्क साधा.